ये रम्या, अरे उरक की बाबा. तास झाला मोरीत जाऊन बसलाय. रेडा धुवाय बी एवढा टाइम लागत नाही. काय 7 दिवसाची आंघोळ करतो का काय? काय खरं नाही बा ह्या पोराचं. चुलीतल्या विस्तवासमोर फुकणी धरून बसलेल्या रम्याच्या आईनं सकाळ सकाळ रम्याच्या नावानं पाढा चालू केला होता. शेजारच्या वाळूच्या ढिगावर रम्याचा धाकटा भाऊ सुन्या तोंडात ब्रश घालून बसला होता. गालातल्या गालात हसत तो रम्याच्या नावानं आई बोंबा ठोकत असल्याचा आनंद घेत होता. घराबाहेरच चूल, घराबाहेरच मोरी, तिथंच यांची सकाळ उगवलेली. भल्या पहाटेच बाप रानात गेलेला. म्हातारी आजी ओसरीला पांघरून घेऊन पडलेली. त्यामुळे दोन्ही पोरांना कोणाच्या बापाची भीतीच नव्हती. बरं, रम्या 10वीत आणि सुन्या 9वीत गेलेला. त्यामुळे आईच्या भाषेत दोघांनाही शिंग फुटलेली. त्यामुळे कितीही ओरडून बोललं तरी त्यांनी ऐकलं तर शपथ. तरीही आईपणाचं कर्तव्य बजावत ती माऊली पोटाला पीळ पडेस्तोवर ओरडत होती आणि दोन्ही लेकरांचं सगळं काही वेळेवर करत होती. रम्या आणि सुन्याचं घर म्हणजे गावाकडचं मध्यमवर्गीय कुटुंब. 2 एकराची शेती, घरगाडा त्यावरच बेतलेला. पीक पाणी व्यवस्थित, त्यामुळे सगळं काही जिथल्या तिथं. रम्याला डॉक्टर आणि सुन्याला वकील करण्याचं बापाचं स्वप्न. दोन्ही पोरही तशी सरळ मार्गी. ना कसला फालतू नाद, ना टुकार पोरांची मैत्री, वर्गात पहिल्या दुसऱ्या नंबरानं पास होणारी, गावात सज्जन पोरं म्हणून ओळख मिरवणारी, ना कोणाला नावं ठेवणारी, ना कोणी नावं ठेवावी असं वागणारी, अशी ही 2 मुलं मस्त आयुष्य जगणारी. ए रम्या, उरक की बाबा, अजून सुन्याची आंघोळे, मला अजून मटण बी शिजाय टाकायचंय. तुमचा मामा येईन ना कवा बी. आईचं हे वाक्य ऐकताच मांडी घालून मोरीत गाणं म्हणत रमत गमत अंघोळ करणाऱ्या रम्याचा तांब्या हातातच थांबला. कसला तरी आनंद त्याच्या डोळ्यात चमकला. उभं राहत त्याने मोरीच्या भिंतीवरून बाहेर डोकावलं आणि आईला म्हणाला, कोण येणार आहे मामा? कोणता, संजा मामा का शिवा मामा? फुकणीने चुलीत फुकत आई बोलू लागली, अरे शिवाजी मामा येणार आहे आत्ता 11च्या एसटीन. मामी आणि मायडी बी येणार आहेत. ते बसले बी असते आणि एसटीत कवाच. किती वेळ झालाय तुला सांगते उरक उरक म्हणून, पण उरकायचं नाव घे ना तू. काल रातच्याला फोन आला होता मामाचा. त्या सणसवाडीच्या लग्नाला गेलता ना तो, तिथून माघारी आला होता. आई बोलत होती आणि रम्या घरासमोरच्या लिंबावर बसलेल्या कावळ्याकडे पाहत होता. माया येणार असल्याचं ऐकूनच त्याला सगळं स्लो मोशन सारखं दिसू लागलं. लिंबावर बसलेला तो कावळा स्लो मोशनमध्ये उडत निघाला आणि घरावरच्या सेट टॉप बॉक्सच्या डिशवर बसला. अतिशय हळू आवाजात तो काव काव करत होता. एरवीचं त्याचं ते कावकाव ओरडणंही आज रम्याला सुखद वाटत होतं. घरी पाहुणे येणार असले की कावळा घरासमोर येऊन ओरडतो हे आजीचं वाक्य त्याला आठवलं आणि उगीच आज आजीची पप्पी घ्यावी असं त्याला वाटलं आणि तो गालातल्या गालात हसला. आपल्या भोवतीनं कॅमेरा फिरतोय आणि आपण सैराटमधल्या परशासारखी आंघोळ करतोय असं त्याला वाटलं. क्षणात तो उभा राहिला आणि अख्खी बादली त्यानं आपल्या डोक्यावरून ओतली. आई काहीतरी बडबडत होती, कावळा ओरडत होता, शेजारून ट्रॅक्टर निघाला होता, 2 कुत्री खाऊन भुंकत होती, पण रम्याला ते काहीही ऐकू येत नव्हतं. त्याच्या कानात येड लागलं ग येड लागलं र हे गाणं घुमत होतं. गालातल्या गालात हसत त्यानं अवतीभोवती पाहिलं तर त्याला सुन्या कुठं दिसलंच नाही. इतक्यात समोर येत आईनं त्याच्या तोंडावर अंडरवेअर फेकली तसा रम्या भानावर आला. आता उरक की रम्या, अजून त्या सुन्याला बी आंघोळ करायच्या. ते एक बेनं कुठं गेलंय काय नू? असं म्हणत आई चुलीवरचं पातेलं घेऊन मोरीमध्ये आली. रम्या डोकं पुसत मोरी बाहेर आला. आईनं चुलीसमोर बसून ज्वारीचं पीठ मळायला घेतलं. रम्या डोकं पुसतच घरात आला. पण सुन्या घरातही नव्हता. त्याकडे दुर्लक्ष करत रम्या आरशात पाहून कपाळावरच्या पुटकुळ्या फोडू लागला. इकडं सुन्यानं मात्र पोस्टासमोरच्या टपरीकडे धाव घेतलेली. माया येणार असल्याचं समजताच आज शॅम्पूने आंघोळ केली पाहिजे या विचारावर तो पोचला आणि घरातून 2 रुपयांचा ठोकळा घेऊन तो टपरीच्या दिशेनं धावला. मागच्या वेळी माया सुन्याला म्हणाली होती, रम्यापेक्षा तुझेच केस जास्त मस्त आहेत. तेव्हापासून सुन्याला आपण हिरो आहोत असंच वाटायला लागलं होतं.
माया आपल्यापेक्षा फक्त 1 वर्षानं लहान आहे, त्यामुळे आपली जोडी बरोबर जमेल असंही त्यानं मनात ठरवलं होतं. सुन्या शॅम्पू घेऊन आला. कधी नव्हे ते आज स्वच्छ अंघोळ करायचं त्याच्या डोक्यात होतं. मोरीत शिरता शिरताच तो आईला म्हणाला, "ए आये, माझी पाठ घासून दे. लय खाजू येते या पाठीला." सुन्याचं वाक्य ऐकताच आईचं डोकं सरकलं. "आधीच तुझ्या भावानं तासभर खाल्लाय माझा, आता तू बी लाव का मला? मामाला काय खाऊ घालायचं का नाही?" आईचं ते वाक्य ऐकताच ओसरीला पडलेली म्हातारी खोकत खोकत उठून बसली आणि चिडक्या आवाजात केकरू लागली. "लेकरू म्हणताय तर काय वाटतंय पाठ घासाया? माहेरची माणसं येणार म्हणून लय काम वाटायला लागलं वय तुला भावाने? आम्हाला उठबस होत नाही, नाहीतर मीच दिली असती माझ्या नातवाची पाठ घासून." असं म्हणत म्हातारी थरथरणारा हात भितडाला टेकवत उठण्याची धडपड करायला लागली. एका क्षणात तिथं चौघांच्या डोळ्यात 4 भाव तरळले. आईच्या डोळ्यात राग, म्हातारीच्या डोळ्यात वैताग, रम्याच्या डोळ्यात हसू, तर सुन्याच्या डोळ्यात 10 सशांची करुणा. म्हातारीची धडपड पाहून वैतागलेली सुन्याची आई फुकणी खाली आपटत उठली आणि शेजारच्या टॉवेलला हात पुसत मोरीकडे निघाली. हात पुसता पुसता ती बडबडत होती. "आजच काय या पोराला पाठ घासायची सुचली काय नु? उद्या मामीनी नाही तर मायडीने दिली असतीच की पाठ घासून." आईचं हे वाक्य एका क्षणात सुन्याच्या आणि रम्याच्या कानाभोवती फुलपाखरासारखं बिरबिरलं. "मायडीनं पाठ घासली असती." सुन्या बनियन काढत होता. हे वाक्य ऐकून त्याचा हातच बनियनमध्ये अडकला. डोकं आधी काढायचंय की हात? कोणत्या बाजूनं हात काढायचा, डोकं कुठून काढायचं त्याला काहीच सुचेना. उद्या माया पाठ घासून देणार असेल तर आत्ता आईला नकार कसा द्यायचा? ती तो कसली चिडून उठलीये, हा विचार सुन्याच्या मनात चालू होता. तोच पाठीमागून रम्यानं आवाज दिला, "हे आहे, मला बी घासायची होती आज पाठ, पण जाऊ दे, मी उद्या घासून घेईन." रम्याच्या ह्या वाक्यानं सुन्याचं अवसानच गेलं. माया रम्याची पाठ घासणार, तिचे नाजूक नाजूक मऊ मऊ हात रम्याच्या काळ्या पाठीवरून फिरणार, रम्या तिच्या अंगावर पाणी उडवणार, ती हसणार, मग त्या दोघांचं जमणार, बाप त्या दोघांचं लग्न लावून देणार आणि मी त्यांच्या लग्नात नाचणार. नाही नाही. क्षणात भानावर येऊन सुन्या जोरात ओरडला, "हे आहे, उद्या रम्याची पाठ घासायची तेव्हा मी बी माझी पाठ घासून घेईन. त्या म्हातारीला काय जाते बोलाय? दिवसभर पडून असती एका जागी, खायला कारण धरणीला बाहेर. आहे तू जा, तू कर तुझं काम." सुन्या असं बोलताच आईला हलकं हलकं वाटलं. सुन्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता. आजीच्या नावानं गळा काढला की आई आपल्याला काही बोलणार नाही याची सुन्याला खात्री होती. फक्त पाठ घासायला नकार दिला असता तर आईनं मागं होत फुकणीच आपल्या अंगावर भिरकावली असती. पण आजीच्या नावानं बडबड केल्यामुळे आई नाकाला पदर लावत हसत हसत चुलीसमोर जाऊन बसली. आईचा प्रश्न मिटला होता, पण म्हातारीचं काय? सुन्याचं वाक्य ऐकून म्हातारीनं भोवयांचा आकडा केला. खरा खरा डोकं खाजवत ती कमरेत वाकत तरा 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 चालत आली. बॅरेलमध्ये पाणी घेत तिनं टमरेल भरलं आणि रागाचा एक कटाक्ष सुन्याकडे टाकत तशीच तरा तरा मसनवाटीच्या दिशेनं निघून गेली. सुन्याची आई तिरप्या नजरेनं सासूबाईंची हालचाल निहाळत होती आणि गालातल्या गालात हसत होती. सुन्याचा जीव भांड्यात पडला आणि तो शांतपणे आंघोळ करू लागला. पण तिकडं आरशासमोर उभ्या असलेल्या रम्याच्या काळजात मात्र कालवाकालव चालू झाली होती. आज आईनं त्याची पाठ घासली असती तर उद्या आपली पाठ मायानं घासली असती. पण आता उद्या ती दोघांचीही पाठ घासणार ह्या अस्वस्थतेत त्यानं डोक्याचा भांग 4 वेळा मोडला आणि परत परत पाडण्याचा प्रयत्न करू लागला. 11 वाजले. गावच्या फाट्याला रम्या आणि सुन्या दोघंही येऊन थांबले. एसटी येण्याचा टाईम झाला. रम्यानं अजय देवगणसारखा भांग पाडलेला. म्हणजे तसं फक्त त्याला वाटत होतं. गुलाबी शर्ट, जीन्स पॅन्ट, कमरेला स्टीलच्या कड्यांचा बेल्ट, पायात बूट. वारा आला की आपले केस हलत असणार असंही त्यालाच वाटत होतं. सुन्याही काही कमी नव्हता. शॅम्पूमुळं मऊ झालेले त्याचे केस वाऱ्यावर हलत होते. भगव्या रंगाचा टी शर्ट त्यानं घातलेला. गावातल्या क्रिकेट मंडळाचाच तो टी शर्ट, पण त्याची फिटिंग आणि कापड सुन्याला प्रचंड आवडे. मायानं चुकून आपल्याला हात लावलाच तर हे मऊ कापड तिला आवडेल ह्या अपेक्षेनं त्यानं हा शर्ट निवडलेला.
खाली जीन्स, त्यावर सापाच्या कातड्यासारखी नक्षी असलेला बेल्ट आणि पायात बूट. सुन्यानं गुपचूप खिशामध्ये उदबत्ती आणलेली, कपड्यांचा सुगंध यावा म्हणून. अर्धा तास दोघंही चौकात उभे होते. त्यांनी सायकल आणलेली. सायकल स्टँडला लावून कॅरियरवर रम्या बसलेला, तर सुन्या टेकून उभा. दगडावर बसून दोघांनाही आपले कपडे खराब करायचे नव्हते. इतक्यात लांबून डोंगरातून एक एसटी वळणं घेत येताना दिसली. तसे दोघंही सावध झाले. हळूहळू एसटी जवळ आली. दोघंही डोळ्यामध्ये जीव आणून एसटीकडे पाहू लागले. आपल्या डोळ्यांची गोल गोल बुबुळं बदामासारखी तर नसतील न झाली, असं रम्याच्या मनात येऊन गेलं. माया उतरल्या उतरल्या तिनं आपल्याला मिठी मारली तर? सुन्याच्या मनात असंच काहीतरी. माया उतरल्या उतरल्या तिनं आपल्या गालाची पप्पी घेतली तर? रम्याच्या मनात तसंच काहीतरी. एसटी थांबली. सकाळचे 11:30 वाजलेले, पण थंडी होतीच. सगळा डोंगर गारठलेला. दोघांनी एकदा आपापल्या कपड्यांकडे पाहिलं. व्यवस्थित वाटत होते. लगबगीनं दोघंही एसटीच्या दरवाजापाशी गेले. दरवाजात मामाच उभा होता. मामानं एसटीतून पाय खाली टाकला, तोच रम्या मामाच्या पायापुढं वाकला. मामाला इम्प्रेस करण्यात रम्या पास झाला असं सुन्याला वाटलं. पण क्षणात स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करत त्यानं मामाच्या मागं उभ्या असलेल्या मामीच्या हातातून पिशवी घेतली. एसटीच्या पायऱ्यांवर उभे असलेले मामा मामी आणि खाली उभ्या असलेल्या सुन्या आणि रम्यानं क्षणात दरवाजातलं ट्रॅफिक जॅम केलं. ते पाहत वैतागलेला कंडक्टर ओरडला, अरे उतरू तर द्या केला का त्यांना, काय पळून नाही चालले ते? त्यावर सुन्यानं उत्तर दिलं, अव मामा आहेत ते आमचे. अरे मामा असला म्हणून काय झालं, किती पुढं पुढं करताय, पोरगी तुम्हालाच देईन की तो. कंडक्टरनं असं म्हणताच मामा मामी दोघंही हसू लागले. सुन्या आणि रम्या तर लाजून पाणी पाणी झाले. शेजारून शीट वाहून नेणारी जीपगाडी निघाली होती. त्यामध्ये हुंडा नको मामा, फक्त पोरगी द्या मला, असं गाणं वाजत होतं. ते गाणं कानावर पडताच कंडक्टरसह अख्खी एसटी हसू लागली. सुन्याला आणि रम्याला तर तोंड कुठे लपवू आणि कुठे नको असं झालं. लाजून लाजून दोघं पार विरघळू लागले होते. सगळे खाली उतरले. मामा मामीच्या पाठीमागून 2 मुलींच्या ओढण्या दिसत होत्या. पण त्या दोघींचे चेहरे अजून दोघांना दिसले नव्हते. दोघांनी बॅगा घेतल्या आणि सायकलकडे निघाले. चायला 2 पोरी कोण आहेत नेमक्या? मायाची मैत्रीण तर नसेल? जाऊ दे, मरू दे, कोणी का असे ना. भावाची शेटिंग तर झाली. माया आपली आणि ती दुसरी पोरगी भावाची. कधी नव्हे तो सेम विचार दोघांच्याही मनात येऊन गेला. पण त्या विचाराच्या गुदगुल्यांचा दोघांनाही फार वेळ आनंद घेता आला नाही. खणखणीत आवाजात मागून मामा ओरडला, तुमच्या आईची शहाणी तुमच्या! एका सायकलवर 6 जणांनी कसं जायचं? नाही, आपण रानापर्यंत जाऊ ना चालत, तिथून बैलगाडीत जाऊ. बैलगाडीतला घास काढायचा होता ना, म्हणून आम्ही सायकल घेऊन आलो, असं म्हणत रम्यानं मामाला शांत केला. इतक्यात मामीनं आवाज दिला, ए पावरी, तुमच्या हातातले पिशवे बी द्या की यांच्याकडे, सायकलवर लटकवा, कशाला हात आखडवताय? मामी असं म्हणताच रम्या पुढे झाला. त्यानं समोर हात केला. एवढा वेळ मामाच्या मागं लपलेली माया हळूवार समोर आली. पुन्हा रम्या स्लो मोशनमध्ये गेला. बाहुबलीमधल्या देवसेनेच्या एंट्रीसारखी त्याला मायाची एंट्री वाटू लागली. फक्त तिच्या हातात तलवारी नव्हत्या, 2 पिशव्या होत्या. डोळ्यासमोर ओढणी फडफडत होती. त्या ओढणीतून त्याला तिचे डोळे दिसत होते, सेम टू सेम देवसेनेसारखेच. बाहुबलीमधलं बॅकग्राऊंड म्युझिकही त्याच्या कानात गुणगुणायला लागलं. लाल पिवळा पंजाबी ड्रेस, नाजूक बांधा, देखणा चेहरा, थोडी सावळी पण डोळे एकदम देखणे. डोंगरावरून येणारा वारा मायाच्या ओढणीला एका ठिकाणी थांबू देत नव्हता. माया केस सावरत होती, ओढणी सावरत होती. लगेच मायाला पकडावं आणि 3-3 बाण कसे मारतात ते शिकवावं, एवढ्या फास्ट रम्याचं मन धावायला लागलं होतं. पण सुन्यानं मोठ्यानं आवाज देत त्या बाहुबलीला भानावर आणलं. दादा, तू मामाच्या नुसता पाया पडला, पण त्याच्या हातातल्या पिशव्या तुला दिसल्या नाही काय? असं म्हणत सुन्यानं मामाची शाबासकी मिळवली. हसत हसत मामानं सुन्याच्या पाठीवर थाप मारली.
आत्ता 3 बाण असते ना तर या सुन्याच्याच अंगावर सोडले असते, असं रम्याला वाटू लागलं. बळच उसनं हसू चेहऱ्यावर आणत रम्यानं मामाच्या हातातली पिशवीही घेतली आणि सायकलच्या हँडलला अडकवली. रम्या पिशवी अडकवत होता तोच सुन्यानं सायकल सोडली आणि विनाकारण बुटाची लेस बांधण्यासाठी खाली बसला. सुन्याचा हा गेम रम्याला बरोबर कळला. सुन्यानं सायकल रम्याच्या स्वाधीन केली होती आणि तो पोरींसोबत चालणार होता. झालंही तसंच. रम्या सायकल धरून चालू लागला. रम्याच्या डाव्या बाजूनं मामा चालू लागला आणि उजव्या बाजूनं मामी. आणि पाठीमागे मधोमध माया चालत होती. तिच्या डाव्या बाजूला सुन्या आणि उजव्या बाजूला दुसरी मुलगी. मामी बोलत होत्या, हिला पण सुट्ट्या लागल्या होत्या. म्हणलं चल आमच्या आनंदीचं गाव बघायला. दिवाळीची सुट्टी पण होईल तेवढीच. ती बी 8वीतच आहे. माझ्या भावाची मुलगी सुनीता. दोघांच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर मामीनं देऊन टाकलं होतं. मामीच्या भावाची पोरगी होती ती. तीही तशी दिसायला नेटकीच, थोडीशी बुटकी आणि जाडी पण बोलका चेहरा. मामीच्या भावाची पोरगी म्हणजे आपलं काय नातं लागतं? मग आपण तिच्यावर लाईन मारू शकतो का? वगैरे सारखेच विचार पुन्हा एकदा दोघांच्या मनात धावून गेले. पाठीमागे सुन्याच्या बरोबर शेजारी माया होती. मस्त थंडगार हवा, अवतीभोवती बागडणारी पाखरं, डोंगरावरची हिरवळ. त्या रोमॅन्टिक वातावरणात सुन्या हळूहळू हरवत चालला होता. लग्नानंतर जेव्हा मॉरिशसला मी हिला फिरायला नेईन, तेव्हा पण तिच्यासोबत मी असाच डोंगरातून फिरत असेल. तेव्हा मी डोळ्याला गॉगल लावलेला असेल. आमच्या सोबत कुणी बी नसेल, फक्त ती आणि मी. मग मी गावतातून पळत पळत येईन आणि जोरात गुडघ्यांवर उडी मारून खाली बसेल. दोन्ही हात मी असे बाजूला करेल, मग ती खाली वाकून माझ्या गालाची पप्पी घेईल आणि लाजून पळून जाईल. गालातल्या गालात हसत सुन्या खिशामध्ये हात घालून चालू लागला. नकळत त्याची चालही बदलली. हिरो स्टाईल चालू लागला होता तो. मनातल्या मनात गडी चेकाळला होता. खिशात हात घातल्या घातल्या त्यानं उदबत्ती कुस्करायला सुरुवात केली. थोड्या वेळानं त्यानं हात बाहेर काढून पाहिलं. बोटं काळी झाली होती, पण काही केल्या त्या उदबत्तीचा वास काही जीन्सच्या बाहेर येत नव्हता. आपली फजिती झाल्याचं सुन्याला समजलं, पण ते कोणाला कळता कामा नये म्हणून उगीच हसत हसत त्याने डोक्याला हात पुसला. माया आधेमध्ये त्याच्याकडे पाहत होती, हसतही होती. सुनीताही हसत होती. मायाच्या केसांची बट डोळ्यावरून हलत होती. तिला थांबवावं, अलगद ती बट तिच्या कानावर न्यावी असं राहून राहून त्याला वाटत होतं, पण तसं करणं शक्यही नव्हतं. मामा मामी समोरच होते. अखेर 15-20 मिनिटांनंतर सगळेजण रानात पोचले. नमस्कार चमत्कार झाले आणि सगळेजण बैलगाडीत बसले. सुन्याचा बाप कासरा हातात घेऊन समोर बसला. त्याच्या शेजारी मामा मामी बसले. मागे सुन्या आणि रम्या टेकले. त्यांच्या मागे दोन्ही पोरी खाली पाय सोडून बसल्या. मायाच्या मागे सुन्या बसलेला तर सुनीताच्या मागे रम्या बसलेला. रम्या आणि सुन्या दोघांच्या आयुष्यात काय चाललं होतं ते त्या दोघांनाही समजत नव्हतं. मध्येच सुन्या बाजी मारत होता तर अचानक नशिबाचं पारडं रम्याच्या बाजूनं झुकत होतं. बैलगाडीत सुन्यानं बाजी मारलेली. मायाला चिकटून सुन्या बसला. खड्डा आला की सुन्याची मांडी मायाच्या पाठीला टेकत होती. मायाचा स्पर्श झाला की पिक्चरमधले पांढरे घोडे सुन्याच्या अंगातून इकडून तिकडे धावत होते. पण त्या प्रत्येक खड्ड्यासरशी रम्याच्या काळजात सळई घुसत होती. रम्या अधूनमधून सुन्याच्या पायाकडे पाहत होता. सुन्याचा पाय मायाला टेकतोय हे रम्याला सहनच होत नव्हतं. त्याची उगीच चिडचिड होत होती, पण स्पष्ट राग व्यक्त करणं त्याला जमतच नव्हतं. मामा, खरंच तुम्हाला सांगतोय, मी जर सरपंच असतो ना, गावातले सगळे रस्ते सिमेंटचेच बनवले असते. एक बी खड्डा ठेवला नसता. अहो, लय नासाडी केली या राजकारणाने आमच्या गावाची. एकेकाचा पायच तोडून टाकावा वाटतो. भीमानी कशी त्या दुर्योधनाची मांडी फोडली होती, तशी एकेकाची मांडी फोडावी वाटते. असं म्हणत रम्या सुन्याच्या पायाकडे पाहत होता. पण सुन्याचा रम्याच्या बडबडीकडे लक्षच नव्हतं. तो बाभळीवर बसलेल्या 2 चिमण्या, एकमेकांमागे धावणारी फुलपाखरं पाहत वेगळ्याच जगात गेलेला होता. रम्या अस्वस्थ होत
राजकारणाला, अभ्यासाला, नेत्यांना, टीव्हीला, घराला, नको नको त्या गोष्टींना शिव्या हासडत आपल्या मनातली धगधग बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या प्रत्येक शिवीसरशी बाप, मामा, मामी मोठ्या कौतुकानं त्याच्याकडे पाहत होते, पण त्याच्या मनातली तळमळ कोणालाच समजत नव्हती. अखेर घर आलं आणि रम्यानं सगळ्या पिशव्या सुन्याच्या बोकांडी दिल्या. गप्पा टप्पा झाल्यानंतर रक्तबंबाळ मनाच्या रम्यानं सुन्याला बापासोबत रानातला घास आणायला पाठवलं. बापाचा पाय मुरगळलेला आहे आणि मला 10वीचा अभ्यास आहे, अशी 2 भक्कम कारणं समोर ठेवत त्यांनी आपली थोरली बुद्धी योग्य प्रकारे वापरली. मायाही रानात फिरायला जायचं म्हणत होती, त्यामुळे सुन्यानं क्षणात होकार दिला. पण नंतर मायाचं रद्द झालं आणि सुन्याला एकट्यालाच बापासोबत रानात निघावं लागलं. आणि आता सुन्या थेट दिवस मावळल्यावरच येणार होता आणि तेवढ्या वेळात मायाला पटवण्याचा फुल चान्स रम्याच्या हातात होता. सगळ्यांची जेवणं झाली आणि सुन्या बापासोबत रानात निघाला. सुन्याला शाळेचा पहिला दिवसच आठवला. तेव्हाही त्याचा बाप त्याला असाच शाळेत घेऊन निघाला होता आणि कमालीच्या दयेनं तो घराकडे पाहत होता. घरातले सगळेजण हसऱ्या चेहऱ्याने त्याला त्याही वेळी टाटा करत होते आणि आजही रम्या, माया आणि सुनीता तशाच हसऱ्या चेहऱ्यानं त्याला टाटा करत होते. वळण येईपर्यंत सुन्या घराकडे पाहत होता. रम्या, माया आणि सुनीता दुसऱ्या खोलीत गेलेले तर मामा, मामी आणि आई स्वयंपाकघरात गेलेले पाहून सुन्याच्या काळजाचे तुकडे तुकडे झाले. रम्या गेला त्या खोलीत अंधार असतो. 2च खुर्च्या आहेत बसायला. शिवाय रम्यानं त्याचे यात्रेतले फोटो तिथे चिकटवलेत. आईनं माझी फाटलेली अंडरवेअर तिथल्याच पेटीवर टाकलीये. मनाला वेदना देणाऱ्या हजारो गोष्टी सुन्याला आठवू लागल्या आणि कमालीचा क्रोध तो बैलगाडीवर काढू लागला. नखाना तो बैलगाडीचं लाकूड कुरतडू लागला. रम्याचा आनंदी चेहरा राहून राहून सुन्यासमोर येत होता. रागाच्या भरात त्यानं रानात पोहोचताच सऱ्या तोडायला सुरुवात केली. आपला पाय मुरगळलाय म्हणून किती कष्टाचं काम पोरगं करतंय हे पाहून बापाला आपल्या पोराचं मोठं कौतुक वाटलं. प्रत्यक्षात पोरगं भावानं आपला डाव कसा कटवला ह्या रागात सऱ्या तोडत होतं. इकडं रम्यानं इकडच्या तिकडच्या गप्पा मारत इम्प्रेशन मारायला सुरुवात केलीच. मग माया, कसा चाललाय अभ्यास? असं म्हणत त्यानं आरशात पाहत डोक्यावरून हात फिरवला स्वतःच्या. हा चाललाय बरा, इंग्लिशचं तेवढं जड जातंय, काय समजतच नाही. माया असं म्हणत भिंतीवरचे फोटो पाहत होती. त्यात काय अवघड नसतंय तवा. चेंज द व्हॉइसचे 9च्या 9 नियम तोंडपाटेत माझे. रम्याचं ते वाक्य ऐकताच सुनीता मध्ये बोलली. हा ना बाय, मला बी ते चेंज द व्हॉइस जमतच नाही. अगं मग आता आली ना सुट्टीला तर घे की रम्याकडून शिकून, हा शिकवीन की तुला. माया असं बोलताच रम्याचा चेहरा आंबला. क्षणात तो बोलू लागला. अगं म्हणजे माझे नियम पाठ आहेत ग, पण तुला शिकायचं असेल तर सुनेला भारी जमतं बघ. त्याला चेंज द व्हॉइस लय सोपं जातं. म्हणजे तसं मीच त्याला शिकवलंय, पण आता त्याला लय भारी जमतं. त्यावर माया भुवया वर करत बोलू लागली. आता तू एवढं कौतुक करतोय म्हणल्यावर मी बी थोडंफार शिकून घेईन त्याच्याकडून. काय ग सुने? असं म्हणत दोघी खदा खदा हसत बाहेर पळून गेल्या. रम्यानं वैतागून स्वतःच्याच डोक्यावर चापट मारली आणि घड्याळात पाहिलं. 4 वाजले होते. सुन्या यायला अजून 2 तास होते. तेवढ्या वेळात ह्या दोघींना नदीला फिरायला न्यावं असा विचार करत रम्या बाहेर आला आणि मायाला ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात म्हणाला, आये ये आये, मी जरा नदीला जाऊन येतो. रामा काहीकडे ना काय मासं बिसं पकडल्यात का बघतो. आत्या, आम्ही बी जाऊ का राम्यासोबत नदीला? मी सुनीला बी नदी दाखवून आणते. मायाचं हे मंजूळ स्वरातलं वाक्य आपल्या कानावर पडणार असं रम्याला वाटू लागलं, म्हणून त्यानं कान स्वयंपाकघराच्या दिशेनं केले. पण ए रम्या, थांबाय, अक्के डबडा कुठाय ग? जरा मी 2 नंबरला जाऊन येतो. असा निब्बर आवाज कानावर पडला. मामा स्वयंपाकघरातून बाहेर आला. रम्यानं भिंतीच्या खुंटीला लटकवलेलं टमरेल मामाच्या हातात दिलं. अरे काय बन्या, याच्यात पाणी कोण भरणार? का नदीला चाललोय म्हणून नदीचंच पाणी वापरू होय? खाज येते ढोंगाला नदीच्या पाण्यान.
मामाचं हे वाक्य वाऱ्यासोबत घरात धावत गेलं आणि आईचा, मामीचा आणि 2 पोरींचा हसण्याचा मंजूळ स्वर रम्याच्या कानावर पडला. अखेर रम्या मामाला घेऊन नदीला निघाला. ते थेट दिवस मावळल्यावरच आला. रात्री घरासमोर पंगत बसली. आभाळात चांदणं पडलेलं. घमेल्यात केलेल्या शेकोटीच्या शेजारी बसून म्हातारी दुधाचा आणि भाकरीचा काला बोळक्या तोंडात भरत बसलेली. तिच्या बाजूला रम्याचा बाप बसलेला. बापा शेजारी 2 पोरं बसलेली. त्यांच्या शेजारी मामा बसलेला. समोर मामी, आई, माया आणि सुनीता बसलेली. रम्या आणि सुन्या दोघंही मायाकडे पाहत होते. गालातल्या गालात हसत होते. त्या दोघांचं स्मित सुनीता डोळ्यातून पकडत होती. बाकी कोणाला नाही, पण सुनीताला ह्या दोघांच्या हालचालीचा सकाळपासूनच संशय येत होता आणि त्यावर हळूहळू खात्रीही पटत चालली होती. दोन्ही भाऊ मायावर लाईन मारतायत आणि माझ्याकडे दोघांमधलं कोणीही पाहत नाही याचं तिला वाईट वाटत होतं. उद्या थेट जीन्स पॅन्टच घालायची आणि या दोन्ही गावाकडच्या पोरांना दाखवून द्यायचं की मी बी तालुक्यात शिकणारी पोरगी आहे. हे मनातल्या मनात ठरवत सुनीता भाकऱ्या तोडत ताटात ठेवत होती. आमच्या शाळेतल्या 3 पोरांनी आजपर्यंत मला लवशिप मागितली आहे. या गावाकडच्या अडाण्यांना काय कळतंय प्यार क्या चीज आहे. 7वीत असल्यापासून आयब्रो बी करते मी. मायडीला तर 10वी नंतर आयब्रो करायला सांगितली तिच्या बानी. मायडी माझ्यापेक्षा थोडीशी उंच आहे, पण माझ्याकडे हिल्सचे शँडल आहेत हे या तिघांना बी माहिती नसणार. माझ्या कपड्यांवरून मी ह्यांना अडाणी वाटत असेल, पण दिवाळीच्या दिवशी अनारकली पॅटर्नचा ड्रेस घालेन आणि वठांना लिप ग्लॉस लावन ना, तेव्हा यांना समजन. उद्या वसुबारस, परवा धनत्रयोदशी आणि 13वा दिवाळी. आजचा दिवस काय मारायची तेवढी लाईन मारून घ्या म्हणावं तुम्ही मायडीवर. उद्यापासून बघा तुम्ही माझ्या भोवती कसे गुलुगुलू फिरता ते. असा विचार करत सुनीताला अचानक हसू आलं. तिच्या हसण्याकडे पाहत सुन्यानं उगीच तोंड वाकडं केलं. सगळेजण जेवायला लागले. वांग्याची भाजी, भाकरी आणि ठेच्यावर सगळेजण आडवा हात मारत होते. आपण कितीही तिखट खाऊ शकतो हे मायाला दिसावं म्हणून रम्यानं 2 वेळा ठेचा मागून घेतला. त्यानं 3ऱ्यांदा ठेचा मागितला तेव्हा माया अवाक होऊन त्याच्याकडे पाहू लागली. तीर सही निशाने पे असं मनातल्या मनात म्हणत रम्या मनातच हसू लागला. तितक्यात पलीकडे बसलेली म्हातारी म्हणाली, अरे रम्या, इतकं ठेचा नका खाऊ, हागवण लागल्यावर कळलं ना. म्हातारीचं ते वाक्य ऐकून माया आणि सुनीता खळखळून हसल्या. अर्थात ते वाक्य फक्त त्या दोघींनी आणि रम्यानीच ऐकलं होतं. बाकी कोणाचं आजीच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. दोन्ही मेव्हणे कामधंद्याचं बोलत होते, तर नणंद भावजाया पाहुण्या रावळ्यांबद्दल बोलत होत्या. सुन्या गालातल्या गालात हसत होता. तो वेगळ्याच दुनियेत हरवला होता. माया आपली बायको असेल तेव्हा ती आग्रह करू करू आपल्याला खाऊ घालेल. मग मी माझ्या ताटातली भाकरी तोडून ती वांग्याच्या भाजीत बुडवल आणि तिच्या तोंडामध्ये घास भरवल. ती घास तोंडात घेईल आणि कचकन माझं बोट चावल. मग मी उगीच ओरडेल. मग लाडानं माझा हात पकडल आणि म्हणल, गाय बन्या घास काय नाकात घालतो का आता? ए बावळटा, अरे कुत्र ताटातलं खाईन किला का तुझ्यात? आहे सुन्या. शेजारी बसलेल्या बापानं सुन्याच्या मांडीवर फटका मारला तसा स्वप्नात हरवलेला सुन्या भानावर आला आणि आजूबाजूला पाहून हसत हसत खाऊ लागला. बापानं दिलेल्या शिव्याही त्याने ऐकल्या नव्हत्या. माया आल्यापासून दोन्ही भाऊ वेगळ्याच दुनियेत हरवले होते. त्यांना रात्रीचा काळोखही गुलाबी वाटत होता. शेकोटीतून निघणारा धूरही धुक्यासारखा मोहक वाटत होता आणि ताटातल्या वांग्याचं देठही गुलाबाच्या फुलासारखं वाटत होतं. अखेर जेवणं झाली आणि सगळं काही आवरून झोपायची तयारी चालू झाली. इथं कसलंही स्वप्नरंजन करण्यात अर्थ नव्हता, कारण 4ही बाया स्वयंपाकघरात झोपणार होत्या आणि पुरुष मंडळी आतल्या खोलीत झोपणार होते. म्हातारी समोरच्या ओसरीत. भल्या पहाटे धडामधुडूम आवाज येऊ लागले आणि रम्या आणि सुन्याला जाग आली. गावात ठिकठिकाणी वाजणाऱ्या फटाक्यांचा आवाज कानावर आदळत होता. मंदिरात काकड आरती चालू. त्याच्या आवाजावर बसल्या जागी म्हातारी डुलत होती.
बाप म्हशीचं दूध काढत होता, तर आई शेणकूर करण्यात गुंतलेली. मामी घरासमोरचं मैदान खराट्याने झाडत होती. मामा अजूनही घोरत पडलेला. तिकडं त्या दोन पोरीही तशाच आ वासून झोपलेल्या. ॲटम बॉम्बचे आवाजही या तिघांच्या कानापुढं नापास झाले होते. तितक्यात गोठ्यातून आईनं आवाज दिला, "अय रम्या, जा आंघोळीला. मामी मळी काढून देईन तुझी. पाणी तापलंय बघ." "चला हो रमेश, देते मी मळी काढून. थांबा, पाणी टाकते मी घंगाळात." मामीनं असं म्हणताच रम्या लाजला आणि म्हणाला, "मामी, तुम्ही आव जाऊ नका ना म्हणत जाऊ. लय कसं तरी वाटतं." त्यावर मामीनं पदर कमरेला खोचत चुलीवरचं पातेलं उचललं आणि घंगाळात पाणी ओतत म्हणाली, "अहो तुम्ही जावई, जावयाला कुठं आरतुरं करत असतात होय." मामीचं हे वाक्य ऐकताच क्षणातच रम्याच्या कानात आनंदाच्या फटाक्यांची लड वाजू लागली. अंगणात सुन्यानं फटाक्यांची लड लावली होती. रम्या खुश झाला होता. इतक्यात फटाक्यांची एक ठिणगी येऊन रम्याच्या हाताला चिकटली, तसा रम्या उड्या मारत मारत मोरीत पळाला. याच्यात आईला या सुन्याच्या, चला लय मोठा दुश्मन आहे माझ्या आयुष्यातला, असं पुटपुटत रम्यानं कपडे काढले आणि मामी त्याच्या अंगाला उठणं लावू लागल्या. मामीनं दोन्ही पोरांना उठणं लावून आंघोळ घातली. मामा झोपेतून उठला. माया आणि सुनीताही बाहेर येऊन वाळूच्या ढिगाऱ्या शेजारी शेकोटीपाशी बसल्या. मामा त्यांच्या शेजारी येऊन बसला. कोपऱ्यावर थुंकत तो रम्या आणि सुन्याकडे पाहत म्हणाला, "ए लका, लईच यार वळ्या आंघोळ उरकली दोघांनी, हा?" त्यावर सुन्याची आई म्हणाली, "आणि मग सासूबाईंनी मळी काढली आज दोन्ही जावयांची. लय नका पुढं पुढं करत जाऊ जावयांच्या. दोघांनी बी एकच पोरगी मागितली तर तारांबळ होईन आपली." मामा असं म्हणताच मायानं मान खाली घातली. तिकडं आरशापुढे उभा असलेला रम्याही आरशात पाहत लाजून हसू लागला. फटाके पेटवायला उभ्या असलेल्या सुन्याच्या अंगात तर या वाक्याने 10 हत्तींचं बळ आलं. त्यानं हातात फटाके पेटवून लांब फेकायला सुरुवात केली. मामी पुढे बोलू लागल्या, दोघं बी एकच कशी मागत्यान, माझ्या भावाची बी पोरगी आहे की." हे वाक्य ऐकताच सुनीताही लाजून खाली बघू लागली. ते वाक्य कानात जाताच रम्यानं आरशात पाहूनच तोंड वाकडं केलं. आरशातला चेहरा आपल्यावरच हसतोय असंच त्याला वाटलं. इकडे ते वाक्य ऐकून वात पेटवलेला फटाका लांब फेकायचं बळही सुन्याच्या हातात राहिलं नाही. कसा बसा त्यानं फटाका लांब फेकला आणि उड्या मारत तो लांब आला. त्याच्या माकड उड्या पाहून दोन्ही पोरी हसत हसत स्वयंपाकघरात पळत गेल्या. दिवस पुढे सरकू लागला. आईनं रम्या आणि सुन्या दोघांनाही कामं सांगितली. एक जण भाजीपाला आणायला दुसऱ्या गावच्या बाजारात गेला, तर दुसरा दिवाळीचा किराणा आणायला वाण्याच्या दुकानात. वाण्याचा पोरगा दिन्या रम्याचा खास दोस्त होता. किराणा दुकानात गेल्या गेल्या रम्यानं दिन्याला माया आल्याचं सांगितलं. रम्या मायावर 2 वर्षांपासून लाईन मारत होता, पण आजपर्यंत त्यानं कधी तिला काही सांगितलं नव्हतं. किराणा मालाची चिठ्ठी बापाकडे देत दिन्या रम्याला घेऊन वडाच्या झाडाखाली बसायला आला आणि म्हणाला, "रम्या, बसल्या का आता? पुढल्या वर्षी तुझा बाप तुला पुण्याला टाकल शिकायला. त्याच्या हात मायडीला प्रपोज करून टाकल्या का? हाच टाइम आहे. मस्तपैकी मायाला प्रपोज करून टाक आणि ने रानात फिरायला." बोलता बोलता दिन्याच स्वप्नात हरवायला लागला. "अय काय म्हण्या, माया माझं सामान आहे आणि तू कशाला स्वप्नात हरवतोय?" "चायला तिला प्रपोज करायला काय नाही रे, पण ती सुनीता, ती सारखी तिच्या बरोबर असती राव, बाजूलाच होत नाही. तिचं काय करावं ती सुचेना." वैतागलेल्या स्वरात रम्या बोलला तसा डोक्यात आयडिया आल्यासारखा दिन्या ओरडला, "अरे उलट लय काम सोपं झालं बघ तुझं. सुनीतालाच पटव ना आधी." आणखी वैतागून रम्या उठला आणि म्हणाला, "हे यार गपल्या का दिन्या तू? काळी मैना आहे ती. तिला काय पटव? हो तिकडे जाऊ दे मला." समजावल्याच्या भाषेत दिन्या बोलू लागला, "अरे तिला पटव म्हणजे काय लवशिपसाठी पटव नाही म्हणत मी. तिला सांग तुला मायडी आवडती म्हणून. तिला सांगाय तुला कसली भीती तवा. ती काय कोणाला सांगत नसती." दिन्याचं वाक्य ऐकताच रम्या पुढं आला आणि खाली टेकत बोलला, "चायला दिन्या, हे तर माझ्या डोक्यात बी आलं नव्हतं रे.
पोरगी पाठवायची असेल तर आधी तिच्या मैत्रिणीला पाठवायचं असतं, हे तर मी कितीतरी पिक्चरमध्ये ऐकलंय राव. आजच पटवतो बघ त्या सुनीताला. असं म्हणत रम्या दिन्याच्या हाताला ओढत किराणा मालाच्या दुकानात आला आणि किराणा घेऊन घरी आला. सुन्याही त्याच्या मित्रासोबत बाजाराला गेला होता. तिथंही त्याच्या मित्रानं त्याला हीच आयडिया दिली होती. तोही डोळ्यात कमालीचा आत्मविश्वास घेऊन घरी आला. दोघांची छाती फुगलेली, डोळ्यात विजयाचं तेज, दोघांच्याही हातात गच्च भरलेल्या पिशव्या. एकाच्या हातात किराणा माल तर दुसऱ्याच्या हातात भाजीपाला. ते पाहून त्यांच्या हातावरचं ओझं कमी करण्यासाठी माया आणि सुनीता दोघीही पळत आल्या. दोघींनी हात समोर केले. पण आज मायापेक्षा सुनीताच जास्त सेक्सी दिसत होती. सुनीतानं सगळ्यांची परवानगी घेऊन बिनधास्त जीन्सची पॅन्ट टाकली होती. तिच्या घरी परवानगी होतीच, मग आपण कशाला नाही म्हणायचं असा विचार करत घरातल्या ज्येष्ठांनी सुनीताला जीन्स घालायला होकार दिला. पण त्यामुळे रम्या आणि सुन्या जागेवरच घायाळ झाले. आजवर त्यांनी जीन्स पॅन्ट घालणाऱ्या पोरी फक्त टीव्हीतच पाहिल्या होत्या. हा, गावातल्या 2-4 पोरी जीन्स घालतात, पण त्याही वर्षातून कधीतरी. एवढ्या जवळून कधी जीन्सवाली पोरगी सुन्या आणि रम्यानी पाहिलीच नव्हती. मांजरीनं बोचकारल्यासारखी ती जीन्स पाहून दोघंही गपगार पडले. क्षणात रम्याला सुनीता एक था टायगर मधल्या कॅटरीना सारखी वाटायला लागली. तिकडं सुन्याही घाम पुसून पुसून बेजार झाला. त्याला तर सुनीताला कसली उपमा द्यावी तेच कळेना. मायानं साधा पंजाबी ड्रेस घातलेला, तर सुनीतानं एकदम लाल टॉप, जीन्स पॅन्ट, हातात ब्रेसलेट, ओठांवर लाली आणि बराच काही साज शृंगार केलेला. दोन्ही भाऊ तिला पाहून थंड पडलेले. इतक्यात रम्याला आईनं आवाज दिला. तसा रम्या आईकडे गेला. अरे या सुनतीला ऊस खायचाय, तिला जरा त्या कुंभाराच्या रानात नेऊन ऊस खाऊ घाल जरा. असं म्हणताच रम्या आणि सुन्या दोघांचंही डोकं बंद पडलं. रम्याला तर खुश व्हावं का दुःखी व्हावं तेच कळेना. कारण आपण सुनीताला नेलं तर माया घरी थांबणार आणि हा सुन्या बोलण्याचा चान्स मारणार. पण आज सुनीता एवढी सुंदर दिसतीये की आपल्याला तीच आवडायला लागली. आणि तिला एकटीला आपण ऊस खायला नेतोय, त्यावेळी तिला आपल्याला माया आवडत असल्याचं सांगावं का? पण आपण तिला तसं सांगितलं तर ती आपल्या आपल्या तावडीत सापडणार नाही. आपल्याला ती आवडत नाही असं त्यातून स्पष्ट होणार. इकडे सुन्याचीही अशीच अवस्था झाली. माया घरी थांबते ह्याचा आनंद होत होता आणि आज मायापेक्षा जास्त चिकनी दिसणारी सुनीता भावासोबत जाते याचं दुःखही होत होतं. शिवाय मायाशी स्पष्ट बोलण्याची संधी होती याचाही आनंद होताच तसा. अखेर रम्यानं सायकलवर ढांग टाकली आणि सुनीता त्याच्या मागं बसली. ती दोघं निघाली तशी माया म्हातारीपाशी जाऊन बसली. सुनीता सायकलच्या पाठीमागे बसलेली आणि समोर रम्या सायकल चालवत होता. नेमकी सायकल चढायला लागलेली, त्यात सुनीता गुटगुटीत. त्यामुळे पॅडल मारून मारून रम्याच्या कपाळावर घाम तरळला होता. तशाच सुनीतानं विषय काढला. तुमच्या गावात कोणी जीन्स नाही घालत का रे? डाव्या हातानं घाम पुसत रम्या म्हणाला, नाही घालत्यात, 2-4 पुरी आहेत, पण कधीतरीच घालतात त्या. उगीच इकडे तिकडे पाहत मानेला झटके देत सुनीता म्हणाली, मी तर आमच्या घरी रोज जीन्स घालते. मला तर तसले पंजाबी ड्रेस आवडतच नाही, एकदम काकूबाई सारखे दिसतात. आमच्या गावातल्या पोरांना पण पंजाबी ड्रेस घातलेल्या पोरी नाही आवडत. त्यांना जीन्स घालणाऱ्या शायनिंग बाज पोरीच आवडतात. मासा पाण्याबाहेर येऊन स्वतःच कोळ्याच्या जाळ्यात उडी मारतोय असं काहीतरी रम्याला वाटलं. ही पोरगी तर स्वतःहून आपल्याला पाहिजे त्या विषयाकडे येतेय ह्या विचारानं रम्या भलताच चेकाळला. क्षणाचाही विचार न करता रम्यानं तिच्या वाक्याला आपलं वाक्य चिकटवलं. मला पण जीन्सवाल्याच पोरी आवडतात. म्हणजे कसं, त्या मोकळ्या स्वभावाच्या असतात ना, म्हणजे त्या काय लपवून नाही ठेवत, म्हणजे मनात जे काय आहे ते त्या लपवून नाही ठेवत. असं म्हणत रम्या रानाच्या बांधावरून सायकल चालवू लागला. पण त्याच्या बोलण्यासारखीच ती सायकलही अडखळू लागली.
अखेर त्यानं सायकल थांबवली आणि खाली उतरला. सुनीता खाली उतरली आणि समोर चालत निघाली. पाठीमागून तिला पाहून रम्या पुन्हा एकदा धुंद झाला. पण क्षणात स्वतःला सावरत तो कणा कणा चालू लागला. तुमच्या रानात नाही का रे ऊस? नाही, आमच्या रानात मका लावल्या आणि अर्धा एकर घास बी आहे. तू मोठा झाल्यावर डॉक्टर होणार आहे ना? हा, पण तुला कोण म्हणलं? माया सांगत होती. सुनीताच्या तोंडून मायाचं नाव ऐकताच रम्याचा वेग थोडा मंद झाला. काय सांगत होती? काय नाही, ती म्हणत होती रमेश मोठा झाल्यावर डॉक्टर होणार आहे. तिचे आईबाप तिला म्हणतात इंजिनिअरिंग कर, पण ती म्हणते मला डी फार्मसी करायचंय. ते डी फार्म म्हणजे मेडिकलची डिग्री आहे ना वाटतं, ते करायचं म्हणती ती. सुनीतानं हे बोलता बोलता रम्याचे डोळे हेरले. रम्याचे डोळे लाजेत बुडाले होते. ते पाहत ती पुढे बोलतच राहिली. भारी नियोजन केले राव तुम्ही दोघांनी. नवरा बायको शोभताय राव दोघं. सुनीताचं हे वाक्य ऐकताच रम्यानं शेजारच्या ऊसाच्या वाढ्यामागं तोंड लपवलं. ए गब्बस बाबा सुनीते, तुझं आपलं काहीतरीच. असं म्हणत रम्या दोन्ही हात चेहऱ्यासमोर करत समोरच्या वाढ्याच्या काड्या तोडू लागला. त्याच्या डोळ्यात पाहत सुनीता बोलू लागली. हे 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 हे, काय लाजतोय भारी रम्या. चिकना दिसतं लाजल्या. देऊ का शेटिंग लावून तुमच्या दोघांची? असं म्हणत सुनीतानं डोळा मारला. ते पाहत रम्या उसाच्या वाढ्यामागून हळूच समोर आला आणि बोलू लागला. लय फास्ट दिसती आला का तू सुनीता? मला वाटलं होतं गरीब गाय असशील तू, पण तू तर वाघीणच केल्या का? रम्या असं म्हणताच टॉपच्या बाह्या मागं सारत सुनीतानं एक ऊस पकडला, त्यावर लाथ घातली आणि ऊस तोडला. 2-3 ऊस तोडून झाल्यावर पुन्हा सुनीतानं विचारलं. वय रे रमेश, देऊ का तुझी शेटिंग लावून? नाही तर तिकडं तुझा भाऊ सुनील पटवायचं तिला. त्याची आठवण काढताच रम्या बोलू लागला. ए, त्याला काय जमते मायाला पटवायला? अगं तो पोरींवर लाईन मारायची म्हणून खिशात उदबत्तीचा भोगा घेऊन फिरतो. अभ्यासू किडा आहे अगं तो. त्याला फक्त अभ्यास जमतो, पोरी पटवाय नाही जमत त्याला. त्याच्या या वाक्यावर हसत सुनीता म्हणाली. पोरींना असलीच भोळी पोरं आवडतेत. सुनीताचं हे वाक्य ऐकताच रम्याच्या काळजात धडकी भरली. पुढं होत तो सुनीताच्या डोळ्यात पाहत म्हणाला. आय व दे की ग मग शेटिंग लावून. काय करावं लागन मला ते सांग. तो असं म्हणताच दोघंही सायकलकडे निघाले आणि चालता चालता सुनीता त्याला प्रेमाचं दिव्य ज्ञान देऊ लागली. घरी पोचेपर्यंत रम्यानं सगळं काही एका गुणी विद्यार्थ्याप्रमाणे ऐकलं आणि सुनीताच्या प्रत्येक गोष्टीला होकार दिला. दुसरा दिवस उगवला. धनत्रयोदशी होती. घरातली पूजा झाली. घरामध्ये गोडधोड बनवलेलं. सगळ्यांनी नवे कपडे घातले. आज माया कमालीची देखणी दिसत होती. तरीही रम्या तिला काहीच म्हणाला नाही. उलट तिच्या समोर येऊन त्यानं सुनीताच्या कपड्यांचं कौतुक केलं. ही गोष्ट मायाला खटकली. बरोबर या संधीचा फायदा घेत सुन्यानं मायाचं भरभरून कौतुक करून घेतलं. मायाला याचा प्रचंड आनंद झाला. दिवसभर माया सुन्याशी बोलत होती याचा रम्याला त्रास होत होता, पण हेच आपलं प्लॅनिंग आहे असं म्हणत सुनीतानं त्याला गप्प बसवलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा सुनीताला ऊस खायची इच्छा झाली आणि तिनं तशी इच्छा सुन्याच्या आईसमोर व्यक्त केली. आईनं रम्याला आवाज दिला आणि सुनीताला ऊस खायला न्यायला सांगितलं, पण रम्यानं नकार दिला. रम्याचा नकार ऐकताच आईनं दरडावून सुन्यावरती जबाबदारी ढकलली. सुन्यानं वैतागून होकार दिला. पण सुन्यानं होकार देताच रम्यानं आणि सुनीतानं डोळे मिचकावले. हा सुद्धा त्यांच्याच नियोजनाचा भाग होता. सुन्या सुनीताला घेऊन रानात गेला. सुनीतानं नेहमीप्रमाणे बोलबच्चन टाकत सुन्याच्याही काळजात हात घातला आणि त्यालाही माया आवडत असल्याचं त्याच्या तोंडून वदवून घेतलं. रम्याही सुनीतावर लाईन मारत असल्याचं स्पष्ट केलं आणि मी तुला या कामी मदत करीन अशी शाश्वतीही दिली. सुन्यानं सुनीताची मदत घेण्याचं मान्य केलं आणि दोघंही हसत हसत घरी आले. लक्ष्मीपूजनाचा दिवस उगवला. आज तर सुन्या आणि रम्या दोघांनीही एका पाठोपाठ एक येऊन सुनीता सुंदर दिसत असल्याचं सांगितलं.
दोघांनीही मायाकडे साफ दुर्लक्ष केलं. मायाला ह्या गोष्टीचं मोठं नवल वाटलं. ती सुनीतावर चिडचिड करू लागली. माझ्या आत्याची पोरं माझ्यासमोर हिचं कौतुक कसं काय करतायत हे तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे होतं. पण पुढचा प्लॅन तर अजून बाकी होता. सुनीतानं दोघांनाही लव्ह लेटर लिहायला सांगितलं. त्यानुसार दोघांनीही आपापल्या मित्रासोबत बसून लव्ह लेटर लिहायला सुरुवात केली. अक्षर कोणाला समजू नये म्हणून रम्या लेटरमध्ये काय लिहायचं ते सांगू लागला आणि दिन्या वडाखाली बसून ते गपगुमान लिहू लागला. प्रेमळ सुनीता, आय लव्ह यू सो मच. अगं खरोखर माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. तू म्हणाली ना तर मी आभाळातल्या चांदण्या बी आणून तुझ्या ओटीत भरायला तयार आहे बघ. एवढी मोहब्बत तर देवदास मध्ये त्या देवबाबूनी बी पारोवर केली नसेल, एवढी मोहब्बत करतो मी तुझ्यावर. तुला पाहिल्याशिवाय माझी सकाळ होत नाही आणि तुझी आठवण काढल्याशिवाय मला झोप बी लागत नाही. माझा मामा लय मागं लागलाय की माझी पोरगी कर म्हणून, पण मला काय ती माया आवडत नाही. अजिबात स्टायलिश नाही रावती. लग्न झाल्यावर मी हनीमूनला लांब तिकडं स्वित्झर्लंडला जायचा विचार करतोय आणि हे असलं ध्यान घेऊन काय तिकडं लाकडं फोडायचं होय. तिला जीन्स तरी घालता येते का नाही काय माहित. ऐक ना जानेमन, तू माझ्यासोबत सनसेट पाहायला नदीला येशील का? पण नको, संध्याकाळच्या टायमाला तिकडं सगळा गाव डबडी घेऊन आलेला असतो. त्यापेक्षा आपण सनराईज पाहायला डोंगरावर जायचं का? मस्त रोमॅन्टिक हवा असेल तिथं, फक्त तू आणि मी आणि आपल्या आयुष्याचा उगवता सूर्य. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड माय लव्ह, बिकॉज यू आर माय लव्ह अँड आय एम युअर लव्हर. प्लीज स्वीटहार्ट, डोंट इग्नोर मी प्लीज. कम विथ मी, फक्त तू आणि मी. आय लव्ह यू सुनीता. तुझ में रब दिखता है यारा, मैं क्या करूं. तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारा फक्त आणि फक्त तुझाच सुनील उर्फ सुन्या. रम्यानं सुन्याच्या नावानं लव्ह लेटर लिहिलं. अर्थात सुनीतानंच त्याला तसं करायला सांगितलं होतं. हे लेटर मायाला दाखवायचं आणि मायाच्या आयुष्यातून सुन्या गायब होणार असा तो प्लॅन होता. लव्ह लेटर लिहून झाल्यावर दिन्या आणि रम्या आसुरी हास्यात बुडाले. त्यांचं ते गडगडाटी हास्य रस्त्यावरून जाणारा जो तो पाहत होता. हे लेटर मायानं वाचलं तर सुन्याचे कसे हाल होतील याचा अंदाज बांधत दोघंही टाळ्या देऊ देऊ हसू लागले. पण प्लॅन इथेच संपला नव्हता, कारण तिकडे सुन्याही त्याच्या मित्रासोबत बसून असंच लव्ह लेटर लिहित होता. प्राणप्रिय सुनीता, तू आयुष्यात आलीस आणि मी सगळं हरवून बसलो. तू एवढी सुंदर आहेस की तू समोर आलीस तर मला मी पिक्चर मधला हिरो असल्यासारखं वाटू लागतं. तू करीना मी सैफ, तू ऐश्वर्या मी अभिषेक, तू बिपाशा मी जॉन, तू काजोल मी अजय असंच वाटायला लागतं. आजपर्यंत कितीतरी पोरी पाहिल्या. माझ्या वर्गातही 19 पोरी आहेत, पण त्या साऱ्या पोरी एकत्र खलबत्त्यात कुठल्यावर जी झणझणीत चटणी होईल ती म्हणजे तू आहेस. तुझी उंची जरी कमी असली तरी नाक किती देखणं आहे. तुझे केस जरी राट असले तरी गाल किती मऊमऊ आहेत. तुला इंग्लिश जरी जमत नसलं तरी मराठीत तुझा 12वा नंबर येतो हे काय कमी नाही. सुनीता, तू 5वीत नापास झाली होती हे मला मामींनी सांगितलं. तुला अभ्यासात डोकं कमी आहे असं पण मामी म्हणत होत्या. पण म्हणून माझं तुझ्यावरचं प्रेम कमी नाही झालेलं. मी अभ्यासात हुशार आहे. मी तुला सगळं शिकवीन, कारण मी प्रेम फक्त तुझ्यावर आणि तुझ्यावरच केलंय. एक हो गए हम और तुम और उड़ गए बिन तेरे और खणके घायल मस्ती में तो कण भर मचले रे हम्मा. आय लव्ह यू डिअर सुनीता. मिस यू माय लव्ह. तुझा आणि फक्त तुझाच रमेश. जसं रम्यानं सुन्याच्या नावानं लव्ह लेटर लिहून असुरी आनंद घेतला होता, तसंच सुन्यानंही रम्याच्या नावानं लेटर लिहून रम्याची कशी वाट लागणार याचं स्वप्न रंगवलं होतं.
रात्र झाली. गावभर फटाक्यांची आतषबाजी चालू होती. संपूर्ण आभाळ फटाक्यांनी उजळून निघालं होतं. लक्ष्मीपूजनाची रात्र. लेटर पूर्ण करून दोघंही घरी आले. दोघांनीही गुपचूप ते लेटर सुनीताच्या हवाली केलं. सुनीता ते लेटर मायाला दाखवणार असं ठरलेलं. दोघंही लेटरमधल्या आतषबाजीने जाम खुश होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच सगळं काही सांगत होता. मामा मामी सोबत दंगामस्ती करत सर्वांनी दिवाळ सण मोठ्या उत्साहात साजरा केला. आई बाबा मामा मामी फटाके उडवत होते, गोडधोड खात होते. सगळं कसं मजेत चाललं होतं. सोन्याचा पत्ता एकदा कट झाला की मग मी आणि माया असेच एकमेकांना लाडू भरवणार, एकमेकांकडे प्रेमानं पाहणार, एकमेकांवर जीवापाड प्रेम करणार. माया नागपंचमीला आमच्या घरी आली की तिला मोठा झोका बांधून देणार. त्यावर मी तिच्यासोबत बसणार आणि उंच उंच झोका घेणार. झोका द्यायला सोन्यालाच थांबवणार. खरोखरच देव नसतो असं मला वाटत होतं, पण मला विश्वास बसायला लागलाय की देव आहे. कशी देवासारखी भेटली सुनीता. तिने आपल्याला ही आयडिया दिली नसती तर माया माझ्या हातातून गेली असती. जिला आग म्हणायचं तिलाच वहिनी म्हणावं लागलं असतं. थँक्यू सुनीता, थँक्यू. तुला कल्पना नाही, तू एका जखमी दिलवाल्या दिवाण्याला किती मोठी मदत केलीयस. कितीतरी विचारांनी रम्या भारावून गेला होता. सुनीताच्या पायावर डोकं ठेवून आसवांनी तिचे पाय धुवावे असं काय काय रम्याला वाटत होतं. सुन्याची ही अवस्था काही वेगळी नव्हती. त्याला तर सुनीताच्या डोक्याभोवती लख्ख प्रकाशाचं वलय आहे असंच वाटत होतं. प्रेमदेवता साक्षात आपल्या घरी आलीये आणि मला माझं प्रेम मिळवण्यासाठी मदत करते असंच त्याला वाटत होतं. मायासोबत लग्न झाल्यावर दरवर्षी 2 बैलगाड्या भरून ऊस खास सुनीताच्या घरी पाठवायचा. त्या पोरीमुळंच आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थानं गोडवा आला. कसे फेडायचे तिचे उपकार? काही नाही. आपण आपल्या कुलदैवतेला साकडं घालायचं की मला आणि मायाला पहिली मुलगीच होऊ दे आणि तिचं नाव आपण सुनीता ठेवायचं. निदान एवढं केल्यानं तरी सुनीताचे उपकार फेडल्याचं समाधान लाभल. खरंच सुनीता, तू ग्रेट आहेस. तुझ्या डोक्याचा केस गळ्यातल्या ताईतात बांधायची तरी परवानगी दे ग वेडे. भान हरपून वारकऱ्यानं विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहावं तसं सुन्या आणि रम्या दोघंही सुनीताकडे पाहत होते. मायानं त्या दोघांकडे पाहिलं. सुनीताकडे पाहत त्यांची लागलेली समाधी पाहून माया अस्वस्थ झाली. साहजिकच होतं. आपल्याकडे पाहून भान हरपणारी मुलं असं दुसऱ्या मुलीकडे एकटक पाहायला लागल्यावर कोणत्या मुलीला वाईट नाही वाटणार. पण मायानं स्वतःची समजूत घातली आणि ती इतर गोष्टींमध्ये रमली. तिने हा विषय फार सिरियसली नाही घेतला. दोघांनीही सुनीताकडे लेटर दिलं होतं, त्यामुळे दोघंही बिनधास्त होते. शिवाय चुकून आपलं लेटर कोणाला सापडलं तरी हस्ताक्षर आपलं नाहीच याचीही दोघांना खात्री होती. त्यामुळे दोघंही निर्धास्त झोपले. अर्थात ही आयडिया ही सुनीतानंच त्यांना दिली होती. योग्य वेळ आल्यावर आपण मायाला लेटर देऊ असं सांगत सुनीतानं ते लेटर स्वतःच्याच बॅगेत ठेवलं. दिवाळी पाडवा आला. बघता बघता दिवाळीही संपली. मामा मामी येऊन आठवडा झाला होता. आता त्यांची निघायची गडबड चालू झाली. ती गडबड ऐकून रम्या आणि सुन्या दोघांनीही सुनीताला लेटरबाबत विचारलं. आज कसल्याही परिस्थितीत लेटर मायाला देण्याचं सुनीतानं कबूल केलं. पण नशीबही एवढं वाईट की सुनीतानं ती दोन्ही लव्ह लेटर मायाला देण्या अगोदरच ती दोन्ही लेटर मायाला सापडली. मायानं दोन्हीही लेटर शांतपणे वाचली आणि पुन्हा होती तशी ठेवली. या विषयावर स्पष्ट बोलायलाच हवं असा विचार करत मायानं त्या तिघांनाही सोबत घेतलं आणि आत्याची परवानगी घेऊन मंदिरात नेलं. चौघही मंदिरात पाया पडले आणि बाहेरच्या बाकड्यावर बसले. सुनीतानं अजून मायाला लेटर दिलं नव्हतं याचं दोघांनाही टेन्शन आलं होतं. इतक्यात माया म्हणाली, "सोन्या,
तू आणि सुनीता जरा बाजूला जाता का रे? मला जरा रम्याशी बोलायचं होतं. माया असं बोलताच रम्यानं भुवया वर करत सुनीताला इशारा केला. त्यावर सुनीतानं मला काहीच माहित नाही असं उत्तर दिलं. तिकडे सुनीताबरोबर गेलेल्या सुन्याला टेन्शन आलं. माया स्वतःहूनच रम्याला प्रपोज तर करणार नाही ना, ह्या एकाच प्रश्नावरून त्यानं सुनीताला भंडावून सोडलं. इकडे माया रम्याशी बोलू लागली. मस्त लिहितोस की तू लव्ह लेटर. मायाच्या ह्या वाक्यानं रम्याच्या काळजात स्फोट झाला. मी तर सुन्याच्या नावाने लव्ह लेटर लिहिलं होतं, मग ही मला कसं काय म्हणते लव्ह लेटर मस्त लिहितो म्हणून? रम्याला काही समजेच ना. त्यानंतर अर्धा तास मायानं रम्याला झाप झाप झापला. तुला जर सुनीताच आवडत असेल तर मी काहीच करू शकत नाही, पण मामाची पोरगी या नात्यानं मला एकदा तरी तिच्याबाबत विचारायचं ना, असं म्हणत डोळे पुसत रम्याला जागेवरून हाकललं. रम्याला कसला मेळच बसेना. तो राहून राहून तिला विचारत होता की लेटरच्या खाली माझं नाव नसन, सुन्याचं असन, पण डोळे पुसत तिने लेटरमधला मजकूर त्याला सांगितला. रम्याच्या डोक्यात भलताच गोंधळ उडाला. हमसत हमसत रडत तिने रम्याला हाकललं आणि सुन्याला पाठवायला सांगितलं. गोंधळलेला रम्या सुनीतापाशी गेला आणि त्यांनी सुन्याला पाठवलं. मायानं सुन्यालाही उभा आडवा घेतला. रायफलीची फायरिंगही कमी स्पीडनं व्हावी एवढ्या स्पीडनं बोलत मायानं सुन्याला बोलायला चान्सच दिला नाही. माया मोठमोठ्यानं रडू लागली. सुनीता तिच्याजवळ गेली आणि तिला गप करू लागली. तोंडात मारल्यासारखे दोघं भाऊ गप गुमान चालत घरी आले. सुनीतानं हापशावर मायाला तोंड धुवायला लावलं आणि घरी हा विषय काढू नको असं सांगत तिला शांत केलं. सगळेजण घरी आले. रात्र झाली. पुन्हा जेवणाची पंगत बसली. सगळ्यांच्या ताटात आज चिकन होतं. तरीही ते चिकन रम्याला आणि सुन्याला गवारीच्या शेंगेसारखं वाटत होतं. दोघांची अवस्था रस पिळलेल्या आंब्यासारखी झाली होती, उदास, अगदी उसाच्या पाचाटासारखी. दोघांच्या चेहऱ्यावरचे रंगच उडाले होते. रात्रभर दोघंही ह्या कुशीवरून त्या कुशीवर लोळत होते. पहाट झाली तरी त्यांच्या डोळ्याला डोळा नाही. मामा गाढ झोपलेला. भल्या पहाटे रम्यानं सुन्याला आवाज दिला. झोपलाय का, जागा रे तू? रम्याच्या आवाजावर उठून बसत सुन्यानं पाठ खाजवत रम्याकडे पाहिलं आणि म्हणाला, हा जागाच आहे, काय झोपीना राव. पत्र्याकडे पाहत पडल्या पडल्याच रम्या बोलू लागला, हा ना राव, माझं बी तसंच झालंय. माझा तर देवावरचा विश्वासच उडलाय राव आज. हा नाल्या का, असं म्हणत सुन्या उठला आणि मुतायला घराबाहेर निघाला. ए थांब, मी बी आलो, असं म्हणत रम्याही उठला आणि त्याच्यासोबत बाहेर गेला. काही अंतर चालून दोघंही थांबले. कुत्री भुंकत होती. लांब चंद्रही चमकत होता. दोघांनीही उभं राहून धारा सोडल्या. कुणी सुनीतानं सांगितलं होतं का लव्ह लेटर लिहायला? रम्या असं म्हणतात सुन्यानं हलकेच त्याच्याकडे मान वळवली आणि म्हणाला, तुला बी तिनेच सांगितलं होतं का? रम्याने आवंढा गिळत होकार दिला. दोघांनीही खाली बघितलं. पायावर शिंतोडे उडत होते. दीर्घ उसासा टाकत दोघांनीही वर आभाळाकडे पाहिलं आणि पुन्हा आपापल्या जागी येऊन पडले. सकाळ झाली. बैलगाडीत सगळे पाहुणे बसले. रम्या आणि सुन्या दोघं मात्र सायकलवर निघाले. ए पोराओ, तुम्ही बी चला की बैलगाडीत. मामा असं म्हणताच रम्या बोलला, नाही, बरी आहे आमची सायकलच, येतो आम्ही ह्याच्यावरच. असं म्हणत रम्यानं ढांग मारली आणि थेट डोंगर गाठला. फडफडणारा वारा झेलत दोघंही अर्धा तास शांत बसले. काही वेळानं त्यांना एसटी जाताना दिसली. मामा, मामी, माया आणि सुनीता एसटीमध्ये बसून निघून गेल्या होत्या. सोन्या, तुला ती कापरे वस्तीवरच्या केशव कापरेची पोरगी आवडते वे? रम्या असं म्हणताच सुन्या हलकेच हसत म्हणाला, आधी आवडायची, आता नाही आवडत. आता ती राम्या विश्वासाची सवी आवडती. ए लका, घाबरलो ना मी.
मला वाटलं त्याची थोरली पोरगी तुला आवडती का काय? हायला मला माहिती आहे राव, तुला तिची थोरली बहीण प्रियांका आवडती म्हणून. तुझ्याच वर्गात आहे ना ती. दोघंही हसत हसत टाळ्या देत बोलू लागले. तिकडे एसटी घाट ओलांडत वळणं घेत निघाली होती. घाटात एसटीतून खिडकीच्या बाहेर पाहत बसलेली सुनीता मनातल्या मनात हसत होती. मायाला आपण त्या दिवशी आपले बॅगमधले कपडे धुवायला दे असं सांगितलं आणि बरोबर तिला दोन्ही लव्ह लेटर सापडली. गालातल्या गालात हसत डोंगराच्या टेकाडावर बसलेल्या दोन पोरांकडे पाहत सुनीतानं पर्समध्ये आतल्या कप्प्यांमधल्या चिठ्ठ्यांच्या गठ्ठ्यात ह्या आणखी 2 चिठ्ठ्या टाकल्या. सुनीतानं पर्समध्ये चिठ्ठ्या टाकल्या तसा मायानं स्वतःच्या पर्समधला आरसा बाहेर काढून त्यात पाहिलं. हलकासा आरसा बाजूला केला आणि त्यामागं लपवलेला मंगल आत्याच्या पोराचा, विराजचा फोटो पाहून तीही गालातल्या गालात हसली. एसटी धावत होती. मायानं लांब बाहेर पाहिलं. टेकाडावर 2 पोरं मस्त मजेत टाळ्या देत गप्पा मारत बसली होती. आता आपण ऐकलं नितीन थोरात लिखित आस्ताद काळे यांच्या आवाजात आय लव्ह यू.